आणि हर्षवर्धन सपकाळ का तुझा बाप आहे का भाऊ आहे असं त्यांनी मला विचारलं. मी फोन कट केला आणि मी बोलताना मी त्याला प्रतिवाद करतोय तोपर्यंत त्यानं दुसरं मला सांगितलं की भाजपाला तू एवढं का तोंडाची वाफ दवडतो, भाजपाच्या विरोधात का बोलतो आणि उजव्या बाजूला बघ माझ्या कमरेला काय आहे असं म्हणून दाखवलं. मी उजव्या बाजूला बघितलं तर त्याच्या कमरेला पिस्तूल होतं, शर्टाची बाही वर करून तुम्हाला पिस्तूल दाखवत होता. ते पिस्तूल पाहिल्या मी असल्या खेळण्याला आम्ही भीक घालत नाही, आम्ही घाबरत नाही असं म्हणल्यानंतर त्यानं माझ्या उजव्या गालावर चापटा वगैरे मारायला सुरुवात केली. मी बेसावत होतो, फोन माहीत होऊन अर्धा मिनिट झाला होता. मला वाटलं नाही असा हल्ला वगैरे होईल, पण ते 3-4 जण तयारीनं आलेले होते, गुंड लोक होती ती. आधीच माझी वाट बघत बसलेली सीसीटीव्हीमध्ये दिसते. मला बोलावून घेऊन लाथाबुक्क्यांनी त्याच्या 4-5 सहकार्यांनी मारहाण केली आणि पुन्हा पुण्यात जीवन खिंडायचं असेल तर तू बोलायचं नाही भाजपाच्या विरोधात असं म्हणून मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पुण्यामधला पत्रकारितेमधला कॅमेरामॅन मित्र माझा निखिल करंदीकर यानं मला त्या सगळ्या गुंडांच्या तावडीतून सोडवलं. पुढारी ऑफिसमधली पत्रकार सगळे बाहेर आले, लोक गोळा होत आहेत म्हणल्यानंतर आणि मी तिथंच थांबून आहे आक्रमकपणे, तुम्ही मला घाबरवू शकत नाही असं म्हणल्यानंतर मला अस्वस्थ होत होतं. मला आताही अस्वस्थ होते. थोड्या वेळात पोलीस आले, आमची काँग्रेसची सगळी नेते मंडळी कार्यकर्ते तिथं आले. जबाब दिलाय मी. भारतीय जनता युवा मोर्चाचे ते सगळे गुंड होते असं कळतंय. पिस्तूल लावून भारतीय जनता पक्षाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत अर्थमंत्र्यांसोबत फोटो असलेला हा तुषार दामगुडे आमचा आवाज बंद करण्यासाठी धमक्या देतोय, मारहाण करतोय. मी मेडिकलला जातो, माझ्या बरगाडीमध्ये लाथा बसलेल्या आहेत. माझ्या अगोदरच मला एक जखम होती, त्याला नाकाला त्यांनी मारलेलं आहे. मला अस्वस्थ होते. मी विनंती करतो मला दवाखान्यात जाऊन मेडिकल करू द्या, नंतर मी आपल्या सगळ्यांशी बोलतो. ठीक आहे. काय झालं मोबाईल थोडा मला माहित नाही. शिवाजी महाराजांच्या विषयावर मी शिवाजी महाराजांचा अपमान भाजपवाले का करतात याचा त्यांना राग आला आणि भाजपाच्या मागे का बोलतं हे त्यांचं पहिलं वाक्य होतं. दुसरं, हर्षवर्धन सपकाळ तुझा का बाप भाऊ आहे का, त्यांना बोलल्यास तुला का राग येतो, आम्ही त्यांना शिवाय देऊ नाही तर काय तर करू. मी ते माझे प्रदेशाध्यक्ष आहेत असं म्हणेपर्यंत पुण्यात राहायचे, जिवंत राहायचे तर हे कमरेला बघ, खाली बघ काय उजव्या बाजूला असं म्हणल्यानंतर ती पिस्तूल दिसली आणि लाथाबुक्क्यांनी कधी मारहाण केली. मला यापूर्वी त्यांना कधी बघितलं होतं? मला सगळे ते अननोन लोक आहेत माझ्यासाठी. आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगितलं वेगवेगळ्या भागातल्या की ते भारतीय जनता युवा मोर्चाचे आहेत, त्यांचे पेज बघितले, अकाउंट बघितले, पुण्यामधलेच आहेत ते सगळे गुंड. त्यातले काही जण त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत, गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत. पण या असल्या बंदुकी घेऊन येणाऱ्या आणि गोळी मारायची धमकी देणाऱ्या बोरशीच्या अवलादीला मी महात्मा गांधींचा कार्यकर्ता आहे, काँग्रेस पक्षाचा राहुलजी गांधींचा कार्यकर्ता आहे. काँग्रेस पक्ष माझ्या पूर्ण पाठीशी आहे. पुण्यातील सगळे काँग्रेसचे नेते संजय जगताप, अविनाशी बागवे, अभयजी ठाकरे सोबत आहेत.